नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. नाशिकमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. 8 महिलांच्या तस्करीवरून 8 गुन्हे तसेच 1 पुरुषाच्या तक्रारीवरून 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून ACP मिटके यांनी याबाबत माहिती दिली आहे. तक्रारदार महिलांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे स्पष्ट करत महिलांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे. यासोबतच नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील सर्व खाजगी आस्थापनांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याकरता योग्य ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच कुठल्याही महिलेची तक्रार असल्यास ते CP WhatsApp नंबर 9923323311 यावरती संदेश पाठवू शकतास किंवा कंट्रोल रूमचा डायल 112 वरती आपण संपर्क साधू शकता. तक्रारदार महिला, संस्था तसेच अन्य व्यक्ती यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. याबाबतचे आवाहन माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद. थँक्यू. पीडितांची आत्तापर्यंत 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 आरोपी अरेस्ट आहेत. धन्यवाद. थँक्यू.